कोपरगाव शहर व तालुक्यामध्ये अहिल्यानगरच्या विशेष पथकाची मोठी कारवाई। कोपरगाव शहरासह तालुक्यामध्ये सध्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांचे कर्दनकाळ ठरलेले प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी व त्यांच्या विशेष पथकाने आज मंगळवार 1 जुलै रोजी कोपरगाव शहर व तालुक्यातील यसगाव या ठिकाणी अवैध मटका जुगार यांच्यावर धडक कारवाई करत सुमारे 14,13,680 रुपयांचा मुद्देमाल व 25 आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत। याबाबत पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की अहिल्यानगरचे पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी कोपरगाव तालुक्यातील यसगाव येथील असलेल्या मटका अड्ड्यावर छापा टाकत सुमारे 11,19,230 चा मुद्देमाल व 19 आरोपींना अटक करण्यात आली आहे। तर खबर मिळताच 4 आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत। तसेच कोपरगाव शहरातील रवींद्र ढोक व शंकर वाणी या मुख्य म्होरक्यांच्या मुसक्या आवळत 6 जण ताब्यात घेतले आहेत। तर या कारवाईत 2,94,450 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। या कारवाईमुळे कोपरगाव शहरासह तालुक्यातील अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी घबराट पसरली आहे। संतोष खाडे यांनी अवैध व्यवसाय विरुद्ध मोठ्या प्रमाणात कंबर कसली असून त्यांचे नाव ऐकले तरी अवैध व्यावसायिकांचे चांगलेच धाबे दणाणले जात असल्याची चर्चा जिल्ह्यांमध्ये होतीच, परंतु कोपरगाव शहरामध्ये मंगळवारी सायंकाळी झालेल्या कारवाईमुळे त्यांच्या या छबीला दुजोरा मिळाला आहे। दरम्यान यात प्रामुख्याने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की सुमारे 100 किलोमीटरवरून अहिल्यानगरच्या विशेष पथकाची कारवाई एवढ्या मोठ्या प्रमाणावर होत असेल तर स्थानिक शहर पोलीस स्टेशन व त्यातील संबंधित अधिकारी काय करता हा प्रश्न यामुळे मोठ्या प्रमाणात जागरूक नागरिकांमधून उपस्थित होत आहे। यामध्ये स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात आर्थिक तडजोड होती का असा देखील यामुळे प्रश्न उपस्थित झाला आहे। आता तरी स्थानिक पोलीस प्रशासन व संबंधित अधिकाऱ्यांचे डोळे उघडतील का की पुन्हा अवैध व्यावसायिकांचे व्यवसाय आर्थिक तडजोडी अंती सुरू राहतील हा खरा प्रश्न आता पडला असून याचे उत्तर येत्या काही काळात दिसेल। यात नवल नको। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकातील उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे, पोसई राजेंद्र वाघ, ASI शकील शेख, पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर चौधरी, पोलीस हेड कॉन्स्टेबल दिगंबर कारखेले, पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश मोर, पोलीस हेड कॉन्स्टेबल भिंगार दिवे, पोलीस कॉन्स्टेबल उमेश खेडकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल अजय साठे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मल्लिकार्जुन बनकर, पोलीस कॉन्स्टेबल अमोल कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल सुनील दिगे आदींनी केली आहे। सर, आज कशा प्रकारे कारवाई करण्यात आली? आणि नमस्कार, मी परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे। आज माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकानं कोपरगाव शहर आणि ग्रामीण हद्दीमध्ये मटका चालवणाऱ्या 2 बुकीवरती छापा टाकला असता आम्हाला कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत यसगाव तालुका कोपरगाव या ठिकाणी एका बुकीवरती आम्ही छापा टाकला असता आम्हाला एकूण 19 आरोपी आम्ही ताब्यात घेत एकूण 11,19,230 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। तसेच या दरम्यान रवी सानप हा मटका ही बुकी चालवत असल्याची माहिती आम्हाला मिळालेली आहे, परंतु तो पोलिसांची चाहूल लागताच फरार झालेला आहे। तसेच इतर 4 आरोपीही त्यासोबत फरार आहेत। तसेच दुसरे आम्ही कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत एका मटका बुकीवरती छापा टाकला असता आम्हाला एकूण आम्ही 6 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत। तसेच एकूण 2,84,450 रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेत जो मुख्य आरोपी आहेत रवींद्र ढोक आणि शंकर वाणी यांना ताब्यात घेतलेला आहे। अशी आज आमच्या विशेष पथकानं कोपरगाव ग्रामीण आणि शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एकूण 25 आरोपींना ताब्यात घेत एकूण 14,03,680 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। ही कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी घारगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे आणि अशीच कारवाई यापुढेही कोपरगाव शहर व तालुक्यासह इतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्येही चालू राहील। धन्यवाद।